राजकारणाचा विषय आहे। पालकमंत्री पदावरून जो वाद विशेषतः रायगड आणि नाशिकचं जे पालकमंत्री पद आहे, ध्वजारोहण किंवा झेंडावंदन हे अदिती तटकरे या रायगडमध्ये करतील आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये करतील। म्हणजे जवळपास स्पष्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांच्या पारड्यातच त्यांचं दान टाकलेलं आहे की हे पालकमंत्री असतील आणि त्यामुळे शिंदे सेना स्वाभाविकपणे नाराज असणं। आम्हाला त्याच्यामध्ये काय पडायचं नाही आहे। हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो कोणाला पालकमंत्री करायचं आणि कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करायचं। यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यामुळे काय महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती होणार नाही आहे। हा एक स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम असतो, त्याच्यामुळे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवू द्या। पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काही देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं। दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी CM आहेत बरं का, जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली, त्यात पालकमंत्री पदाचा विषयसुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत, नेमत नाहीत कुठे नाशिक आणि। तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही। पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो। तो मैं उस बारे में मुख्यमंत्री को कोई सूचना नहीं दे सकता। आणि देशाचं गृहमंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही। हे अमित शहानी डेप्युटी CM मिंदीच्या तोंडावर सांगितलं। हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा। रावसाहेब, आणखी एक विषय होता की फडणवीस असं म्हणत आहेत की अलीकडच्या काळात लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात, बोलून निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी काही वेगळं बोलतात। रोज शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे पुराव्यासह बोललेले आहेत। मी तुम्हाला परत सांगतो, माननीय उद्धवजींनी काल सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा एक नेता कशा प्रकारे EVM मशीन हॅक होते आणि तेव्हा त्यांनी दाखवलं की कमळाला दिलेलं मतदान कसं हातावर जात आहे। हे त्यांनी प्रत्यक्ष शिवसेना भवनामध्ये याचं प्रात्यक्षिक आम्हाला करून दाखवलं। उद्धवजींबरोबर मी तिथे उपस्थित होतो, तेव्हा आदरणीय शिवसेना प्रमुख हयात होते, त्यांनीही ते प्रेझेंटेशन पाहिलेलं आहे सेना भवनातल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये। त्या काय ते हॅक जे करतायत हॅकर्स, त्यांना घेऊन आलेले जे भाजपचे सो कॉल्ड पुढारी होते त्यांचं नाव किरीट सोमय्या। आणि अशा प्रकारे मशीन हॅक करून आपणही जिंकू शकतो, आपणसुद्धा असे हॅकर्स गोळा। तेव्हा उद्धव ठाकरे म्हटले अशा प्रकारे जिंकण्याची आपल्याला गरज नाही, लोक आपल्याबरोबर आहेत। ओरिसामध्ये जेव्हा बिजू जनता दलाचा विजय झाला होता आणि अन्य दोन मोठ्या राज्यामध्ये काँग्रेसचा विजय झाला होता, तेव्हा त्यांनी EVMवरती हे खापर फोडून या मशीन हॅक केल्याचा आरोप भाजपने केला। आणि यासाठी हे महाशय जे आहेत मुलुंडचे, हे हॅकर्सने घेऊन मशीन्स घेऊन सेनाभवनात आले आणि त्यांनी आम्हाला हे प्रात्यक्षिक दाखवलं। अनेक मशीन आणल्या होत्या, एक मशीन नाही, वेगळ्या राज्यातल्या त्यांनी आणलेल्या त्या मशीन्स होत्या आणि ते त्यांनी आम्हाला दाखवलं। आता मला सांगा याच्यावरती देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहे? पुरावे करून हवेत बार उडवून जात नाही हो। तुम्ही अशा हॅकर्सचा उपयोग करून घेता आणि आम्ही अशा हॅकर्सना उडवून लावतो। चुकीचे काम आम्ही करणार नाही, ही आमची किंवा माननीय शरद पवार साहेबांची, उद्धव साहेबांची आमच्या भूमिका तेव्हाही होत्या। लोक ठरवतील आणि तुम्ही लोक ठरवणार नाहीत तर EVM मशीन आणि हॅकर्स ठरवतील, या भूमिकेत आहात। रावसाहेब, तुम्ही काल एक पत्र लिहिलं होतं केंद्रीय गृहमंत्र्यांना माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदर्भात। का सापडले का? नाही, तेच मी विचारतोय की सापडले का? तुम्हाला काही माहिती कालच त्यांच्यापर्यंत ते पत्र गेलं आहे, पोहोचलं आहे, प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात त्या पत्राची नोंद झालेली आहे। आता देशाच्या गृहमंत्र्यांनी आपले उपराष्ट्रपती कुठे आहे ते आम्हाला सांगायला पाहिजे। आणि मला खात्री आहे
लवकरच त्यांना आहे त्या परिस्थितीत प्रकट केलं जाईल. ते कोणत्या अवस्थेत आहेत मला माहीत नाही. नाही, पण तुम्ही दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात असता, अनेकदा संपर्क संवाद होत असतो. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? तुम्ही काल आम्ही- म्हटलंय की ते बंदिस्त आहेत असं तुम्ही म्हटलं. काल आम्ही रात्री मल्लिकार्जुन खरगे यांनी एक स्नेहभोजन आयोजित केलं होतं. तिथे सगळे आम्ही प्रमुख लोक होतो. तिथेही जगदीप धनखड का क्या हुआ हा प्रश्न वारंवार चर्चेला प्रत्येक टेबलावर होता की व्हाईस प्रेसिडेंट का आहे, ते कुठे गेले, त्यांचं काय झालं. हा प्रत्येक टेबलावर मी, राहुल गांधी, प्रियांकाजी आम्ही एकत्र बसलो होतो. शरद पवार होते आमच्यावर. तिथे हा विषय आला. नाही, पण त्यांची काय माहिती आहे? कोणाकडे काही माहिती नाही, माहिती माझ्याकडेच आहे. ती काय माहिती आहे साहेब? तर तुम्ही ती माहिती देशाच्या जनतेपुढे उघड कराल का? तुमच्याकडे काय माहिती आहे धनखडांबाबत? मी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगितलेलं आहे. आधी त्यांना संधी दिली आहे. ते गृहमंत्री आहेत देशाचे, लक्षात घ्या. माझ्याकडे आणि कपिल सिब्बल यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. सर, बीजेपी के नेता बोल रहे हैं कि पहले हार का ठिकरा राहुल गांधी ईवीएम के ऊपर करते थे, जब वहाँ सबूत नहीं मिला अब मतदाता सूची के ऊपर सारे आरोप लगा रहे हैं, सवाल उठा रहे हैं। राहुल गांधी ने ऐसा कभी नहीं कहा है कि ईवीएम निर्दोष है. ईवीएम के साथ साथ मतदाता सूची में भी घोटाला हो रहा है. मैं आपको बोल रहा हूँ, ये भारतीय जनता पार्टी जो परसेप्शन बना रही है वो गलत है. इस मामले में बीजेपी बैकफुट पर है, पूरे पीछे हट गई. इलेक्शन कमीशन को प्रेशर में लाकर वो कुछ ना कुछ बयान यहाँ वहाँ से दे रही है, लेकिन पूरे देश में एक माहौल बन गया है. ये लोग कैसे जीते, कैसे सत्ता पर आए और क्या कर रहे हैं, कैसे घोटाले कर रहे हैं, बिहार में क्या करने जा रहे हैं, महाराष्ट्र में क्या किया, हरियाणा में क्या किया, लोकसभा में क्या किया ये लोगों ने, ये तो सब सामने आ रहा है ना. अब उनकी बोलती मुंह बंद हो गया है. अगर चुनाव आयोग जवाब नहीं देते तो क्या आप लोग बिहार चुनाव को बॉयकॉट करने नहीं नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं है. देखिए, चुनाव आयोग जवाब देगा नहीं, क्योंकि चुनाव आयोग ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है. थैंक यू.